रोहा तालुक्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून मुख्य रस्त्यावर न झालेल्या दुभाजनाचा विषय चांगलाच चर्चेत होता। यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना गंभीर दुखापत तर अनेकांचे हातपाय फ्रॅक्चर सुद्धा झाले होते। तसेच वाहतूक कोंडीची सुद्धा डोकेदुखी रोहेकरांना सहन करावी लागत होती। यामुळे रोहेकरांनी हे विभाजन झालेच पाहिजे अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली। त्याची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतली। रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे यावर चर्चा करण्याकरिता खुली सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये असंख्य रोहेकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, सर्व माजी नगरसेवक तसेच समाजसेवक सहभागी झाले होते। खासदार तटकरेंनी यावर हिरवा कंदील दाखवत अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आणि काम सुरू करण्यास सांगितले। या विभाजनामुळे रोह्याला एक वेगळं सौंदर्य आता निर्माण होणार आहे। रोहा शहराची निरंतर सेवा करणं, विकास करणं याच भूमिकेतून गेले अनेक वर्ष आम्ही सलग काम करत आहोत। शहरातील अत्यंत रस्ता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तम काँक्रिटीकरणाचा बनवलेला आहे। डिवायडर करण्याचा मानस मी सुरुवातीलाच व्यक्त केला होता, पण त्या बाबतीमध्ये काहींच्या काही वेगळ्या भावना होत्या म्हणून डिवायडर त्यावेळेला झाला नाही। पण नंतर मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सहकार्याने त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केल्यावर आज एक जाहीर बैठक आपण या ठिकाणी घेतली। डिवायडर सुरू करण्याचं काम आता ताबडतोब लगेच सुरू होईल। त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट क्वीन्स नेकलेसच्या दरावरती मरीन ड्राईव्हला जसे त्या दरावरती करण्याचं काम नियोजन माझ्या मनामध्ये आहे। त्याच्यातला सुद्धा निधी कसं उपलब्ध करता येईल हा प्रयत्न होईल। राज्यातील सर्वात उत्तम पैसे नाट्यगृह त्याचं काम प्रगतीपथावरती आहे, त्याची पाहणी त्या ठिकाणी केली आणि आता रोह्याचं रेल्वे स्टेशन जे अत्याधुनिक करण्याचं आपण ठरवतो आहोत। एखाद्या चांगल्या विमानतळाच्या धर्तीवरती त्याचाही एक 3 मिनिटाची शेडी आपण या ठिकाणी सर्वांना दाखवलेली आहे। त्याही कामाची निविदा लवकरात लवकर काढण्याचे निष्कर्षून प्रयत्न उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निश्चित त्या ठिकाणी होतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।